राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची आंदोलने सुरू आहेत. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भंडाऱ्यात महिलांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. वाशिम जिल्ह्यातही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. या सर्व आंदोलनामागे एक कारण आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे थकीत आहेत. महाराष्ट्र सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेला आता जवळपास 1 वर्ष होत आले आहे. पण अलीकडे लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. म्हणून महिलांमध्ये नाराजी वाढली आहे. पण खरा प्रश्न असा आहे की ही योजना खरंच बंद झाली आहे का? की पैसे लवकरच मिळणार आहेत? मकर संक्रांतीला महिलांना मोठी भेट मिळेल असे सांगितले जात होते. 14 जानेवारीला 2 महिन्यांचे म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित जमा होतील अशीही चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. निवडणुकीआधी सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाले. सरकारने पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळे करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेत महिलांना काही प्रश्न विचारले गेले. पण एका प्रश्नामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्या प्रश्नात 2 नकारार्थी शब्द असल्यामुळे अनेक महिलांनी चुकून चुकीचे उत्तर दिले. काही महिलांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी असल्यामुळे संगणक प्रणालीने आपोआप त्यांचे पैसे थांबवले. त्यानंतर महिला व बालविकास विभागाने डेटा तपासला. या तपासणीत असे आढळले की सुमारे 24 लाख महिलांचे पैसे चुकून थांबवण्यात आले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली की या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल आणि पात्र महिलांचे पैसे पुन्हा सुरू केले जातील. काही बातम्यांनुसार जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांचे नोव्हेंबरपासून पैसे थांबले आहेत त्यांना एकत्रित रक्कम मिळू शकते. म्हणजेच जानेवारीचा हप्ता आणि नोव्हेंबर-डिसेंबरचे थकीत पैसे मिळून सुमारे 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार का? सरकारच्या तपासणीत असे दिसून आले आहे की या योजनेचा लाभ काही पुरुष आणि काही सरकारी कर्मचारी घेत होते. सुमारे 14,000 पुरुष आणि 15,000पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला. सरकारने सांगितले आहे की या अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली केली जाईल. सध्या महिलांचे अडकलेले पैसे आणि सुरू असलेले आंदोलने चर्चेचा विषय बनले आहेत. निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळतील का? याचा राजकारणावर काय परिणाम होईल? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटते? लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर मिळतील का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.